किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी मऊ असे लोण्यासारखे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत। हे बघा, वरतून अगदी मऊ आणि आतून भरपूर असं सारण असलेले हे मोदक, याच्यावरती आपण तुपाची धार, छान असे आपले हे मोदक इथं बनून तयार होणार आहे। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर सारणासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत। इथं मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे 1 वाटी, इथं अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। हे प्रमाण अगदी बरोबर आहे सारण बनवण्यासाठी। आणि थोडेसे फ्लेवरसाठी आपण इलायचीची पावडर घेतलेली आहे। सगळ्यात अगोदर आपण आता सारण बनवून घेणार आहोत। तर मी इथं गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई छान गरम झालेली आहे। याच्यामध्ये आपण 1 चम्मच साजूक तूप टाकून घेणार आहोत। यामध्ये आपण आपलं किसलेलं नारळ टाकून घेणार आहोत। नारळ आपल्याला छान असं 1 मिनिट भराच्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। जो आपल्या नारळाचा कच्चापणा असतो तो थोडासा निघून जाईल। 1 मिनिट भरच आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत तुपामध्ये। आपण 1 मिनिट भर इथं आपण नारळ भाजून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण आता गूळ टाकून घेणार आहोत। किसून घेतलेला गूळ आहे हा। गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आपला गूळ वितळू द्यायचा आहे आपल्याला छान। आपला गूळ छान याच्यात वितळलेला आहे। हे बघा, सारण आपलं छान एकजीव झालेलं आहे। मस्त आपण गूळ वितळल्याच्या नंतर आपण 1 मिनिट भरच आता याला थोडंसं शिजवून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण आता इलायचीचं पावडर टाकून घेणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे। हे बघा, आपलं सारण छान झालेलं आहे। तुम्ही या सारणामध्ये हवं असल्यास ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता। आपलं सारण छान झालेलं आहे। हे आपण आता थंड होऊ देणार आहोत। आता आपण उकड काढण्यासाठी जे साहित्य लागतं ते बघणार आहोत। उकड काढण्यासाठी मी इथं 1 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे। 2 चम्मच इथं मैदा घेतलेला आहे। अर्धी वाटी इथं पाणी घेतलेलं आहे। अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। ज्या वाटीने मी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याच वाटीने मी दूध आणि पाणी दोन्ही मिळून 1 वाटी घेतलेलं आहे। 1 वाटी आपली पिठी आहे, ते 1च वाटी आपण इथं दोन्ही मिळून पाणी आणि दूध घेणार आहोत। चला तर आपण आता उकड काढायला सुरुवात करू। मी आपली उकड काढण्यासाठी 1 पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती। त्याच्यामध्ये आपण आपलं पाणी व दूध हे दोन्ही याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। मीठ चवीनुसार, अर्धा चम्मच तूप। याला छान आपण आता उकळी येऊ देणार आहोत। आपल्या पाण्याला आणि दुधाला छान उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला आता कमी करायची आहे। याच्यामध्ये आपण मैदा टाकून घेणार आहोत। मैदा, तांदळाची पिठी आणि मैदा आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता याला आपण छान असं हलवून घेणार आहोत। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। गॅस आपल्याला अगदी कमी करायचा आहे। आपण मैदा याच्यासाठी टाकतो की आपल्या पिठाला छान असा चिकटपणा यावा तांदूळाच्या पिठाला। यासाठी आपण याच्यामध्ये 2 चम्मच मैदा ऍड केलेला आहे। पीठ आणि हे तांदळाची पिठी आपली छान मिक्स झालेली आहे। याच्यावरती आपण आता लगेच झाकण ठेवणार आहोत आणि याला आता 10 मिनिटं आपण असंच दाबून ठेवणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहे आपल्या पिठाला। हे परातीत मी काढून घेतलेलं आहे, हे गरम आहे। याला आपण आता थोडंसं मॅशरने असं थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। गरम आहे, हाताला सोसवेल असं आपण आता याला थोडंसं मळून घेणार आहोत। आपण आता ते लाकडी काढून घेतलेलं आहे। याला आपल्याला थंड झालेलं आहे आता हे थोडं कोमट। याला आपण आता हाताने मळून घेणार आहोत। आपल्याला पीठ अगदी लोण्यासारखं मळून घ्यायचं आहे नरम। 10 मिनिटं आपण हे पीठ मळून घेणार आहोत। आपलं पीठ इथं छान मळून झालेलं आहे लोण्यासारखं। 10 मिनिटं आपण छान पीठ मळलेलं आहे। हे बघा, अगदी
लोण्यासारखं झालेलं आहे. पीठ मळलेलं कसं आहे आपण हे बघणार आहोत. एक गोळा घ्यायचा आणि त्याला असं गोल गोल करून असं करायचं. हे बघा, अजिबात आपलं पीठ कुठंच चिरलेलं नाही, म्हणजे आपलं पीठ छान मळलेलं आहे. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करू. मोदकाचा साचा घेतलेला आहे, याला आपण तुपाचं बोट लावून घेणार आहोत. याला छान आपण तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपल्या सारण्याचा पिठाचा एक उंडा घेणार आहोत. याच्यामध्ये छान असा साच्यामध्ये अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये सगळीकडून छान असं दाबून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण आपलं पीठ असं छान असं भरून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता सारणाचा छान असं जेवढं बसेल तेवढं सारण आपण याच्यामध्ये भरपूर असं टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये सारण आपलं छान असं दाबून सारण भरणार आहोत आपण. परत आपण याच्यामध्ये पीठ भरून घेणार आहोत. जेवढं बसेल तेवढं प्रेस करत करत आपण हे एक्स्ट्राचं पीठ आपण हे काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आता आपले पूर्ण मोदक या मोडमध्ये भरून घेणार आहोत. आपले पूर्ण मोदक मोडमध्ये भरून झालेले आहे. आपण आता हे काढून घेणार आहोत. अगदी अलगद असे आपण हे बाजूला करणार आहोत. बघा किती छान आपले मोदक इथं झालेले आहे. याला आपण असं प्रेस करत काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण आपले पूर्ण मोदक इथं बनवून घेणार आहोत. मोदक इथं भरून तयार झालेले आहे. आता आपण मोदक स्टीम करून घेणार आहोत. त्याला एक वाफ देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी आता इथे एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीला आपण तूप लावून घेणार आहोत. थोडंसं आपण चाळणीमध्ये पूर्ण मोदक ठेवून घेणार आहोत. मोदक चाळणीमध्ये ठेवलेले आहे. तिकडे मी गॅसवरती पाणी सुद्धा गरम केलेलं आहे. पाणी छान उकळलेलं आहे. त्याच्यावर आपण आपली चाळणी ठेवणार आहोत. पाणी आपलं छान गरम झालेलं आहे. याच्यावरती आपण आपली चाळणी ठेवणार आहोत आणि याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे छान वाफेवरती होऊ द्यायचे आहे. आपले मोदक इथं उकडून तयार झालेले आहे. छान असे उकडलेले आहे. आपल्या मोदकांनी कलर सुद्धा बदललेला आहे. हे आपण आता काढून घेणार आहोत. चला तर आपल्या लोण्यासारखे मऊ आणि आतून भरपूर असे सारण असलेले गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवून तयार झालेले आहे. ह्या वेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ताईज किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.